7 महिन्यांनंतर पुण्यातील कोरोनाचा आलेख बऱ्यापैकी घसरला असला तरी डिसेंबर जानेवारीत पुन्हा दुसरी लाट येऊ शकते। त्यासाठी पालिकेला पुन्हा सज्ज राहावं लागणार आहे। पण ही लाट येऊ नये यासाठी पुणेकरांनी सुद्धा तितकीच खबरदारी घेणं गरजेचं आहे। हे पुण्याबद्दलच का बोलतोय? कारण पुणे हे गेल्या काही दिवसात वुहान झालं का असा सवाल उपस्थित केला गेला। म्हणूनच पुण्याबद्दल जास्त चिंता व्यक्त होतीये। पुण्यात पुन्हा येऊ शकते कोरोनाची लाट। केंद्रीय आरोग्य पथकानंच वर्तवला अंदाज। पुणेकर आता तरी सावधानता बाळगणार का? पुण्यातील कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी पालिकेनं गेल्या 7 महिन्यात तब्बल 7.25 लाख टेस्ट केल्या। पण आता नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण मुळात कमी झाल्यानं साहजिकच टेस्टिंग सुद्धा कमी झाल्या। परिणामी पुण्यातील दैनंदिन रुग्णवाढ 2000वरून थेट 300 पर्यंत घसरली आहे। आता तर बागा देखील उघडल्या जाणार आहेत। हॉटेल तर कधीच उघडली आहेत। रस्त्यावर पुन्हा ट्रॅफिक जाम होऊ लागलंय। त्यामुळे अनेकांना वाटतंय की पुण्यातून कोरोना आता हद्दपार झाला। अनेक जण न्यू नॉर्मलच्या नावाखाली विना मास्क गर्दीत बिनधास्त फिरतायत। आता तर हिवाळा आलाय, त्यामुळे कोरोनाबाबतची ही बेफिकिरी अशीच वाढत गेली तर पुण्यात सुद्धा युरोपप्रमाणे कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा ICMRनं दिलाय। दरम्यान दुसरी लाट ही पहिल्या लाटे इतकी तीव्र नसेल असंही जाणकारांना वाटतंय। कारण पुण्यातील झोपडपट्ट्यांमधून आता बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी तयार झाल्याचं सिरो सर्व्हेतून स्पष्ट दिसतंय। दुसरा भाग जो आहे की युरोपमध्ये जे आता आपण बघतो आहोत दुसरी लाट, परंतु समशीतोष्ण कटिबंध युरोप म्हणजे, आणि आपण उष्णकटिबंधातले लोक आहोत, त्यामुळे आपल्याकडचा हिवाळा पुन्हा वेगळा असतो। त्यामुळे तिथं जे घडलं अगदी तसंच इकडे घडलं असं नाही। आणि आपण हे पाहिलं लाटेच्या पहिल्या लाटेवर सुद्धा की आपल्याकडे वेगळं घडलं। त्याच्यामुळं इथं आत्ता पण त्यापेक्षा काही वेगळं घडायची शक्यता आहे। त्याच्यामुळं लाट जरी आली तरी त्याची तीव्रता पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये तेवढी असणार नाही असा अंदाज आहे। पहिल्या लाटेचा कटू अनुभव गाठीशी असल्यानं प्रशासन मात्र कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीये। आता बेड्स रिकामे असले तरी जानेवारीपर्यंत आहे ती यंत्रणा तशीच सज्ज ठेवणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय। डिसेंबरला जानेवारीला मग एक परत काही लाट येऊ शकते का, हे काळजीची विषय आहे। आणि त्यासाठी सगळ्यांनी जर मास्कचा वापर सुरू ठेवला, हात सॅनिटाईज करण्याचा विषय सुरू ठेवला आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवली तर हे दुसरी लाटसुद्धा येणार नाही। पुण्याला आजपर्यंत जे मार्चपासून सप्टेंबर अखेरपर्यंत जे वाढत चाललं होतं ते ऑक्टोबरपासून कमी होत चाललेलं आहे। असाच ट्रेंड सुरू राहील अशी आशा आहे, अशा आमची उमेद आहे। आणि त्याप्रमाणे पुढे जाऊन सुद्धा आमची त्याप्रमाणे प्लॅनिंग सुद्धा आहे की जर सेकंड वेव्ह आली तर काय आम्ही करणार। गणेशोत्सवात पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनानं पोलिसांमार्फत मास्क विरोधी धडक मोहीम हाती घेतली। त्यातून तब्बल 12.5 कोटींचा दंड वसूल झाला। अर्थात ही बाब पुणेकरांसाठी अजिबात भूषणावह नाहीये, हे स्वतः अजित पवार यांनीच बोलून दाखवलंय। आशा करूया पुणेकर पहिल्या लाटेतून नक्कीच काहीतरी धडा घेतील। पुण्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आल्यामुळे पुणेकर आता बऱ्यापैकी रिलॅक्स झालेत। न्यू नॉर्मल लाईफ सुरू झालेलं आहे। पण केंद्रीय पथकाने पुन्हा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये दुसऱ्या लाटेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पुणेकरांनो 2 गज की दूरी, मास्क आणि सॅनिटायझर अभी भी जरूरी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल आणि सचिनसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।